काय काय? अरे पक्या, बस बस. किती दिवस झाले आलाच नाहीस तू. हा, म्हणून तर तू आपल्याला फोन करून विचारपूस केली ना, कुठे आहे पक्या, तू कसा आहे काय? अरे हो, चुकलं माझं, सॉरी, राहून गेलं. ओके, बरं मी खोली बघतोय, पण मागच्या टायमाला जसं झालं तसं होणार नाही. हा, आधी मी सगळा डन करणार आणि मग तुला घेऊन जाणार. हो चालेल ना. पण तरी डिपॉझिट भाडं कितीपर्यंत जाईल? अरे त्याचं टेन्शन तू कशाला घेते, मी करतो बोललो ना. हा, डोक्यातून टेन्शन काढून टाकायचा, करार संपला. मी टेम्पो घेऊन येणार, सगळा सामान लोड करायचं त्याच्यामध्ये आणि शिफ्ट करायचा, कळलं? अरे हो, पण पैसे किती, व्यवहार काय, जरा कळू दे की. उगाच आता तोंड उघडायला लावू नको माझा. हा, बोललो तेवढा कर, व्यवहाराचा काय तो मी बघून घे. पक्या, असलं काही करू नकोस हं. अरे तू आपल्याला भाऊ पण मानते, भाऊ बिजलेले तू आपल्याला ओवाळते, पण टाइम आला तर तू आपण तुझा सक्का भाऊ नाही असं दाखवून देते काय? तसं नाही रे बाबा, पण तूही असून स्थिर स्थावर व्हायचंयस. लग्न व्हायचंय तुझं अजून. लग्न आधी 4 पैसे गाठीशी नको का? वा 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 वा, काय तिला गप्पे, एक नंबर पडात. हा, भाऊजींबरोबर राहून तू पण बदलली हा, एकदम चेंज. हा, काहीतरी उगाच बोलू नकोस हा. हा. तू थांब, मी चहा टाक. काय 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 झालं? तू पण भाऊजींसारखी ऍक्टिंग करायचं ठरवलंय काय? काय बोलतोस तू? पण एक नंबर कडक ऍक्टिंग करते हा तू, एक नंबर कडक. हा, अरे मला वाटलं तू आपल्याला भाऊ समजते, त्यामुळे स्वतःहून काही गोष्टी सांगशील. आता मी इथं नव्हतो म्हणून नाही समजला, पण 2 फोन मारले आणि सगळं समजलं ना. रात्री भाऊजींनी दारू पिऊन राडा घातला. हा, पण आता फोन केला तेव्हा कळला. जाऊ दे, जे झालं ते झालं. तिकडं मावशी पण विचार करत बसली ना, काका इथं कसे काय रात्रभर. पक्या, आईला काही सांगू नकोस ना. काकांना पण शॉक बसलाय. जातील, हेही दिवस जातील. तू नको जास्त विचार करूस. बरं चल, येऊ मी. अरे थांब, जेवून जा, मी स्वयंपाक करतेच. नाही नाही नको, नंतर कधीतरी. अरे नको, जरा भाऊजींना समजून सांग, जरा दम दे. हा, असा राडा परत नको, कळलं ना? हा, चालणार नाही.